पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा फायदा होत असेल तर स्वागतच आहे, मात्र देशातली सद्य परिस्थिती पाहता निर्णय अभ्यास न करताच घेतला असल्याचं राज म्हणाले। काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकण्यात आल्या नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नोटाबंदीवर भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मौन धारण केल्याचं राज म्हणाले। निर्णय घेतल्यानंतर सकाळी हुंके देत भावनिक आवाहन करणारे पंतप्रधान संध्याकाळी बारामतीत पवारांवर स्तुतीसुमनं कसं काय उधळतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। 2000च्या नोटा 6 महिन्यांआधी छापायला घेतल्या, मग त्यावर उर्जित पटेलांची सही कशी अशी शंकाही राज ठाकरे यांनी उपस्थित केली। हा देश कुठे जाणार आहे हे समजून घेणं मला असं वाटतं प्रत्येकाचं काम आहे। आज जो नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे तो जर फसला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा। ते सांगतायत आता मला निर्णय मागे घेता येणार नाही, घेऊही नका, पण तो जर निर्णय फसला तर देश किती मागे जाईल याचा विचार आपण केलेला होता का, आहे का, एवढाच फक्त आमचा प्रश्न आहे। बाकी आमचं काही म्हणणं नाहीये। म्हणतात 10 महिन्यापूर्वी जर समजा तुम्ही ह्याची गोष्टींची तयारी सुरू केलेली होती तर नवीन नोटेवरती नवीन गव्हर्नरची सही कशी? उर्जित पटेल, हे उर्जित पटेल हे रिलायन्स मध्ये ॲडवायझर होते, म्हणे कन्सल्टंट होते, आणि हे उर्जित पटेल नंतर डेप्युटी गव्हर्नर झाले रिझर्व्ह बँकेचे आणि आता गव्हर्नर आहेत। रिलायन्स जिओ फोन काढला, त्या रिलायन्स जिओची तारीख आहे फ्री 30 डिसेंबर, बरोबर आहे? त्याच्यानंतर पैसे लागू होणार। मोदींची तारीख आहे 30 डिसेंबर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।